आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। काल गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव येथील काही हौशी तरुण देवळा तालुक्यातील दहिवड व चिंचवे गावाच्या सरहद्दीतील चोरवाडी धबधब्यावरती पावसाळी पर्यटनासाठी आले होते। त्यातील काही उत्साही तरुण हे धबधब्याजवळील डोहात पोहण्याचा आनंद घेत असताना राहुल सोमनाथ काळे वय वर्ष 18 राहणार गवळीवाडा मालेगाव कॅम्प याला पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी तो बुडाला होता। सदर घटनेची माहिती त्या तरुणांच्या नातेवाईकांना व देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी उपस्थित होते। मालेगाव अग्निशामक दलाच्या जवानांसोबत तरुणाला शोधण्यासाठी मदत व शोधकार्य सुरू केले। संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशामक दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह सदर डोहात आढळून आला। सदर मृतदेह मालेगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली असून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, पोलीस नाईक योगेश जामदार व त्यांचे सहकारी हे पुढील तपास करीत आहेत। आज घडलेल्या घटनेमुळे मागील 4 वर्षापूर्वी याच ठिकाणी वडाळी भुई येथील 3 तरुण पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेची स्थानिकांना आठवण झाली होती। या धबधब्याकडे पर्यटकांनी गर्दी करू नये असे आवाहन देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य।